आंब्याचा सीझन चालू आहे आणि आंब्यापासून बनवले जाणारे गुलाबजामुन आज आपण बघणार आहोत. या ठिकाणी मैदा, खवा किंवा मिल्क पावडरचा वापर न करता अगदी इन्स्टंट, रसरशीत आणि आंब्याच्या फ्लेवरने भरलेले असे हे गुलाबजामुन आहेत. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. जेवढी सोपी आहे, खायला तेवढीच टेस्टी आहे. नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. एक पातेलं ठेवलं आहे. याच्यामध्ये पाक बनवण्यासाठी 1 वाटी साखर टाकते. याच वाटीने 1.5 वाटी पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे. तुम्हाला पाक जास्त हवा असेल तर क्वांटिटी डबल करू शकता. एक 5 ते 6 मिनटं मीडियम गॅस करून हा पाक चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचा आहे. पाक 2 तारी वगैरे करायचं नाही, अगदी 1 तारी पाक बनवायचं आहे. हलका हाताला चिकट लागायला पाहिजे, म्हणजे बोटामध्ये येऊन हलकीशी तार येऊन तुटायला पाहिजे. बघू शकता अगदी टच होतंय आणि मधून लगेचच ती तार तुटते. इथपर्यंतच आपल्याला हा पाक बनवून घ्यायचा आहे. गॅस बंद केलाय. आता याच्यामध्ये अर्धा चमचा विलायची पावडर टाकते. 4 ते 5 विलायची घेऊन 1 चमचा साखर घेतले आणि मिक्सरला बारीक पावडर करून घेतली. अशा प्रकारे विलायची पावडर करून घेतली. विलायची पावडर टाकल्यावर सर्व मिक्स करून घेऊया. तर बघू शकता आपला पाक छान असा तयार झालेला आहे. तर हा पाक थंड होण्यासाठी साईडला ठेवून टाकूया. पाक थंड होत आहे तोपर्यंत मिक्सरचं जार घेतलंय. याच्यामध्ये 1 आंबा स्वच्छ धुवून चिरून त्याच्यामधला जो गर असतो तर यामध्ये टाकलेला आहे. मिक्सरच्या जारला पूर्णपणे बारीक असं पेस्टसारखं करून घ्यायचं. तर हे पण आपण साईडला ठेवूया. या ठिकाणी एक ब्रेडचं पॉकेट घेतलेलं आहे. मिल्क ब्रेड घेतलंय. तुम्हाला हवा असेल तर नॉर्मल सँडविचचे ब्रेड घेतलात तरी चालेल. तर हे सर्व ब्रेड मी आधी काढून घेतलेले. साईडच्या कडा जे आहेत ते आपल्याला चाकूच्या साहाय्याने काढून टाकायच्यात. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, नक्की चेक करा, म्हणजे रेसिपी करताना इझी जाईल. आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. ब्रेडचे साईडचे जे कडा असतात ते काढून टाकलेले आहेत. मिक्सरमध्ये टाकूया, झाकण लावायचे आणि जेवढं होईल तेवढी बारीक अशी पावडर करून घ्यायची. तर अशा प्रकारे पावडर करून घेतली. राहिलेले पण जे ब्रेड आहेत ते पण यामध्ये ॲड करूया आणि याला पण सेम असं बारीक करून घेऊया. तर अशा प्रकारे पूर्णपणे बारीक पावडर करून घेतली ब्रेडची. आणि आपण जे 1 आंब्याचा गर करून घेतला 1 वाटीचा, तो यामध्ये ॲड करते. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. ह्या मँगोच्या सीझनमध्ये एकदा नक्की ट्राय करा. खायला खूप छान लागते, छान असा फ्लेवर येतो. तर खूप अशा आंब्याचे मी रेसिपी पण अपलोड केलेले आहेत, ते पण एकदा नक्की बघा. तर यामध्ये सर्व आधी मिक्स करून घ्यायचं आहे आणि आवश्यक वाटलं तर 3 ते 4 चमचे फक्त दुधाचा वापर केलेला आहे. जास्त दुधाचा वापर झालेला नाही आहे. तर अशा प्रकारे अगदी थोडं थोडं करून सर्व पीठ जे आहे आपलं गुलाबजामुनचं ते मिक्स करायचं आहे आणि हाताच्या साहाय्याने अशा प्रकारे मॅश करायचं आहे, म्हणजे छान असं एकसारखं आणि गोळे पण बनवायला इझी जातात. तर अशा प्रकारे आपलं हे गुलाबजामुनचं पीठ तयार झालं आहे. हाताला तेल लावून घेतलेलं आहे, म्हणजे चिटकायला नको. या ठिकाणी मी इथं 1 चमचा घेतला आहे. चमच्याच्या साहाय्याने काय होतं, एकसारखे गुलाबजामुन बनले जातात, लहान मोठे असे आकार येत नाहीत. चमच्याला पण तेल लावून घेतलं होतं. तर बरोबर 1 चमचा घेतला आहे, तो हातावरती टाकते आणि ऑलरेडी त्याला गोल आकार येतो, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही गुलाबजामुन बनवायला. तर ही इझी ट्रिक जाते. तर अशा प्रकारे बघू शकता मीडियम साईजमध्ये आणि एकही त्याला क्रॅक वगैरे न जाता आपले गुलाबजामुन तयार झाले. तर अजून एक करून दाखवते तुम्हाला. अशा प्रकारे आपले सर्व गुलाबजामुन इथं तयार झाले. या ठिकाणी 14-15 तरी गुलाबजामुन तयार झालेले आहेत. तळण्यासाठी 1 वाटी तेल चांगल्या प्रकारे गरम करून घेतलं आहे. तर हे चेक कसं करायचं ते तुम्हाला दाखवते. थोडंसं अगदी पीठ टाकलेलं आहे. आपण जे पीठ बनवून घेतलं गुलाबजामुनचं, टाकल्या खाली लागतंय आणि मग थोड्या वेळाने वरती येते. अशा प्रकारे तेल गरम करायचं आहे. गॅस बारीकवरती ठेवायचा आहे. एकदम जास्त कडकडीत तेल गरम करून घ्यायचं नाही, नॉर्मली गरम करून घेतलं होतं. स्टार्टिंगचे 2 ते 3 मिनटं अजिबात झाऱ्या लावायचं नाही, कारण गुलाबजामुन तुटू शकतात. 3 ते 4 मिनटं झालं की दुसऱ्या साईडने पण आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे आणि अजून 1-2 मिनटं फक्त तळून घ्यायच्यात. तर साधारणतः 5 ते 6 मिनिट तरी झालेले आहेत. हलकासा गोल्डन कलर आलेला आहे. टायमिंग थोडासा कमी जास्त होऊ शकतो. तर एक
6 ते 7 मिनिट तरी झालेत, कलर चेंज झालेला दिसतोय. तर आपण हे गुलाबजामुन काढून घेऊया. अशा प्रकारे आपले गुलाबजामुन सर्व मी एकदमच तळायला टाकले होते, कारण कमी क्वांटिटीमध्ये केलेले होते. गुलाबजामुन पूर्णपणे थंड करून घ्यायचे. छान असे तळले गेलेले आहेत. पाक पण पूर्णपणे थंड करायचे आणि मगच यामध्ये गुलाबजामुन ॲड करायचे. याच्यावरती प्लेट झाकूया आणि 7 ते 8 तास तरी मुरायला ठेवून टाकूया साईडला. या ठिकाणी 7 ते 8 तास झालेले आहेत. छान असे गुलाबजामुन मुरले गेलेले आहेत. महत्त्वाची ट्रिक म्हणजे पाक आणि गुलाबजामुन पूर्णपणे थंड झाल्यानंतरच पाकामध्ये गुलाबजामुन ॲड करायचे, नाहीतर गुलाबजामुन पूर्णपणे विरघळले जातात. अशा प्रकारे रसरशीत आणि मऊ असे आंब्याच्या सीझनमधले हे गुलाबजामुन तयार आहेत. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.